नमस्कार, महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मी महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते। तर आजची आपली रेसिपी तुम्हाला कळलीच असेल तर मी काय बनवणार आहे। आजची आपली रेसिपी आहे सुपर टेस्टी अशी मऊ लुसलुसीत इडली, जी मी रेशनच्या तांदळापासून बनवणार आहे। तर अगदी मऊ आणि लुसलुसीत असते ही इडली। हे बघू शकता तुम्ही, अशी मऊ लुसलुसीत इडली बनवण्याची टेक्निक मी तुम्हाला आज सांगणार आहे। बघा किती मऊ आहे, तोडूनही दाखवते मी तुम्हाला। हे बघा किती छान मस्तपैकी जाडी आलेली आहे। अशा रेसिपी मी तुम्हाला आजची ही दाखवणार आहे। तर ही इडली मऊ लुसलुसीत कशी बनवायची आणि त्याचे टिप्स आणि ट्रिक कसे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता आपल्याला इडलीचं बॅटर बनवायचे, ते कसं बनवायचे ते बघूया। इथे एक भांडे घेतलेलं आहे मी, ही वाटी घेतलेली आहे। या वाटीच्या मापाने आपल्याला 3 वाट्या एवढे तांदूळ घ्यायचे। 3 वाट्या असे तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता। मी रेशनचे तांदूळ घेतलेले, रेशनच्या तांदळाची इडली खूप छान येते। 3 वाट्या मी इथं तांदूळ घेतलेले आहे। आणि आता दुसरं भांडं घेऊया आपण। आता याच वाटीच्या मापाने आपल्याला 1 वाटी इतकी डाळ घ्यायची, उडदाची डाळ। बघा पांढरी उडदाची डाळ घ्यायची आहे। तुम्ही याच्यामध्ये जी साबूत उडदाची डाळ येते ती पण घेऊ शकता। मी इथं पांढरी उडदाची डाळ घेतलेली, बघून घ्या। मी 3 भाग एवढं तांदूळ घेतलेले आणि 1 भाग मी इथं डाळ घेतलेली। हे बघा अशा प्रकारे तुम्हाला माप घ्यायचे डाळ आणि तांदूळचं। आणि याच्यापासूनच तुम्ही डोस्याचेही बॅटर तयार करू शकता, जे सेम असतं। फक्त एवढं आहे, डोस्याचं बॅटर कसं तयार करायचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। मी डोसेही तुम्हाला बनवून दाखवेल कसे बनवायचे ते। आता हे डाळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊ पाण्याने। हे बघा इथं स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचंय। इथं तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता यांना आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत घालायचे आहे। त्याला आता आपण 5 ते 6 तासानंतर दळून घेऊ। बघा 5 ते 6 तास झालेले आहे। आता आपलं डाळ तांदूळ मस्तपैकी भिजल्या गेलेलं आहे, बघू शकता तुम्ही। डाळ पण मस्तपैकी भिजल्या गेलेली आपल्याली। आता याच्यात पाणी काढून घेऊ आपण। बघा इथे मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता याला आपण मस्तपैकी याच्यावर आपल्याला बॅटर तयार करायचे, मस्तपैकी याला दळून घेऊ। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मी आधी डाळ दळून घेते, तुम्ही दोघं मिक्स करून दळू शकता। थोडं थोडं करून दळते मी। तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही त्याच्यातही दळू शकता। हे बघा अशा प्रकारे आपल्याला मस्तपैकी बारीक पेस्ट तयार करायची। हे बघा डाळ राहू द्यायची नाही, आपल्याला असंच फाईन पेस्ट तयार करायचे, बॅटर तयार करायचे। अशाच प्रकारे सर्व दळून घेते। बघा इथं मी सर्व बॅटर दळून कुकरमध्ये घेतलेलं आहे। तुम्ही एक अर्ध्या पातेल्यात किंवा एअरटाईट कंटेनर मध्येही ठेवू शकता। मी इथं नेहमी इडलीचं असो किंवा डोस्याचं असो मी बॅटर हे कुकरमध्ये टाकते, कारण की कुकरमध्ये लवकर फर्मेंट होतं ते। आता पुढची प्रोसेस आपली, आपण हे बॅटर दळून घेतलेलं आहे, पण आता मऊ लुसलुसीत आपल्याला इडली बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला अजून एक टेक्निक आहे। त्यासाठी आपल्याला हे जे बॅटर आहे हे चमच्याने न हलवता आपल्याला हाताने फेटायचे। अशा प्रकारे एकाच साईडने आपल्याला हाताने फेटायचे। आणि दळताना जेवढं पाणी लागलंय मी तेवढंच जास्तही पाणी टाकलेलं नाहीये, बघू शकता तुम्ही। मी जास्तही पाणी टाकलेलं नाहीये, दळताना जेवढं लागलं तेवढंच पाणी मी ऍड केलेलं आहे। जास्त पाणी टाकून दळायचं नाहीये। बघा हाताने आपल्याला 5-7 मिनिटापर्यंत चांगलं फेटायचं आहे। याला आपण जेवढं फेटू तेवढं चांगलं आपलं बॅटर तयार होईल आणि इडल्याही तशी आपल्या मऊ लुसलुसीत होते। एकच डायरेक्शन ठेवायची आपल्याला, ज्या डायरेक्शनने आपण फिरवत जातो त्या डायरेक्शनने आपल्याला फिरवायचं आहे। मस्तपैकी फर्मेंट होईल। आता किती छान मस्तपैकी फेटल्या गेलेलं आहे। हे असं फेटण्याचं कारण असं आहे, जी आपली शरीर हाताची उष्णता असते ती त्याच्यामध्ये जाते आणि उष्णता पाहिजे असते। कधीही आपल्याला बॅटरसाठी थोडीशी उष्णता पाहिजे असते। अशा प्रकारचे बॅटर तयार केलेले आहे।
तर मस्तपैकी आपण याला फेटून घेतलेलं आहे बघा. बॅटर आपलं फेटल्या गेलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून देऊ. मी इथं रिंग लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. मी रिंग लावलेली, मी काढलेली नाही, कारण की आपल्याला उष्णता पाहिजे आणि रिंग लावल्यानंतर त्याच्यामध्ये एअर हे म्हणजे एअरटाईट ठेवायचे, म्हणून आपल्याला उष्णता हवा ही पास होणार नाही त्याच्यामधून, लवकर फर्मेंट होईल. शिट्टी काढली नाही मी. आता 10 ते 12 तासासाठी आपल्याला या कुकरला बंद ठेवायचे, म्हणजे आपलं बॅटर चांगलं फर्मेंट होईल. उष्ण जागेमध्ये ठेवायचे, म्हणजे जिथं हवा येणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचे. जिथं गरम राहील त्या ठिकाणी ठेवायचे आपल्याला. आणि लक्षात राहू द्यायचे, जर तुम्ही बॅटर उन्हाळ्यात तयार करत असणार तर मोजून आपल्याला 7-8 तास 9 तास एवढं ठेवायचे. आणि जर तुम्ही हिवाळ्यात पावसाळ्यात करत असणार तर 10-12 तास किंवा त्यापेक्षा जास्तही ठेवू शकता. आता याला आपण असं ठेवून देऊ. 10-12 तासानंतर बघू आपण आपलं बॅटर किती फुलतं. 10 ते 12 तास झालेले आहेत. आता आपण आपलं आलं बॅटर बघू. मस्तपैकी फुललेलं आहे. किती कमी होतं, पूर्ण किती फुललेलं आहे. दाखवते मी किती मस्त फर्मेंट झालंय बघा. बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी फर्मेंट झालेलं आहे 10-12 तासामध्ये. आता पावसाचे दिवस आहे म्हणून मी याला 10-12 तास ठेवलेलं आहे. किती छान फर्मेंट झालेलं आहे. आता आपल्याला याला चांगलं फेटून घ्यायचे. हे बघा किती मस्तपैकी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता मी याच्यातनं मला जेवढं बॅटर लागतंय तेवढं मी काढून घेईल, बाकी मी फ्रीजमध्ये ठेवून देईल. तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता. जास्त क्वांटिटीमध्ये बनवून तुम्ही याला स्टोअर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये. माप तेवढंच घ्यायचं असतं. 3 भाग तांदूळ घेतलं तर 1 भाग आपल्याला डाळ घ्यायची आहे, लक्षात राहू द्यायचं आहे. आता आपण हे बॅटर काढून घेऊ. जेवढं आपल्याला लागतं तेवढं मी काढून घेते. इथं बघा मी इथं बॅटर काढून घेतलेलं आहे. मला जेवढं लागणार आहे तेवढं. आता याच्यात आपण थोडंसं पाणी टाकू. अर्धा कप इतकं पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. अशा प्रकारचे आपल्याला बॅटर तयार करायचे आहे. तुम्हाला जास्त घट्टपणा वाटत असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता. मला इथं थोडं वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाणी ॲड करते. अशा प्रकारचं आपल्याला बॅटर पाहिजे. आता याच्यामध्ये मी कुठलाही इनो किंवा सोड्याचा वापर नाही करणार आहे. तर याचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. इथं मी थोडंसं तेल ॲड करते याच्यामध्ये, त्याच्याने इडली छान बनते. इथं 2 पळ्या इतकं मी तेल टाकलेलं आहे. तयार आहे आपलं बॅटर. आता मी इथं इडलीचं भांडं घेतलेलं आहे. त्याला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून इडली आपली चिपकणार नाही. अशा प्रकारे तेल लावून घ्यायचे. बॅटर पण आपलं तयार आहे. तुमच्याकडे अशा प्रकारचं भांडं नसेल तर तुम्ही छोट्या वाट्यांमध्येही करू शकता. अशा प्रकारे आपल्याला बॅटर टाकून घ्यायचे. थोडंसं टॅप करून घेऊ. अशा प्रकारे मी 2 भांडे तयार करून घेतलेले आहे. इथं मी इडलीच्या भांड्यामध्ये आधीच पाणी तापवायला ठेवलेलं होतं. हे बघा पाणी उकळलेलं आहे मस्तपैकी. आता हे इडलीचे मोड आपण ठेवून घेऊ.
एक लक्षात राहू द्यायचंय, कधीही झाकणमध्ये नाही उघडायचंय. आपल्याला 10 ते 15 मिनिटं इडली वाफायला ठेवायची आहे. त्याआधी नाही चेक करायची. 10 मिनिटामध्ये तुम्ही चेक करू शकता. नसेल शिजलेली तर तुम्ही परत 5 मिनिटं अजून वाढवू शकता. आता इथं 10 मिनिटं नंतर आपण चेक करू आपली इडली कशी होते ती. बघा 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपली इडली तयार झाली की नाही आपण ते बघू. मस्तपैकी तयार झालेली आपली इडली. आता गॅसची फ्लेम आपण बंद करून देऊ आणि इडलीला आपण थोड्या वेळ गार होऊ देऊ. इडलीला थोडा वेळ गार होऊ देऊ. लक्षात राहू द्या, इडलीला गरम गरम काढायची नाही, थोडं गार होऊ द्यायचे तरच काढायची. आपल्याला इडलीला मस्तपैकी निघते. बघा इडली थोडीशी इथं गार झालेली आहे. आता ही काढून दाखवणार आहे मी तुम्हाला. किती मस्त जाडी आलेली इडलीला. किती छान वाटते इडली. तोडीने दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती छान आलेली इडली. नरम पण तेवढीच आहे बघा. पांढरी शुभ्र इडली आलेली आपली. बघा नरम ही तेवढीच आहे. खायलाही तेवढी चविष्ट लागते इडली. हे बघा घरच्या घरी बनवाय. बघा किती नरम इडली आहे. सर्व इडली आपण अशाच काढून घेऊ. दुसरी काढून दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही. सर्व इडल्या आपल्या नरम आहेत मस्तपैकी कापसासारख्या. तयार आहेत आपल्या खायला इडल्या. बघा तयार आहे आपली मस्तपैकी चविष्ट सुपर टेस्टी अशी इडली. खायला अगदी चविष्ट आणि सर्वांची आवडती इडली असते. मलाही खूप आवडते. एकदम मऊ आणि लुसलुशीत मी तुम्हाला दाखवते. बघा किती छान मस्तपैकी इडली आलेली आपली वाली. नरम आहे अगदी. तर आता बाहेरून कशाला इडली आणायची, घरच्या घरी बनवा अशी सुपर टेस्टी हॉटेलसारखी, हॉटेलपेक्षाही छान अशी बनणारी आणि हेल्दी अशी घरच्या घरी बनणारी इडली. कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा माझ्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळतील. तर चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी सोबत. थँक्यू.